नमस्कार, मी सारिका साळुंखे. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. काजूर पूर्वेकडे स्वामिनीतर्फे कविवर्य मंगेश पाडगावकर यांना आदरांजली म्हणून हास्यधारा काव्य मैफिली अंतर्गत विविध कवितांचे सादरीकरण करण्यात आलं. महाराष्ट्राचे लाडके कवी मंगेश पाडगावकर यांना शब्दसुमनांची काव्यमय आदरांजली कांजूरमार्ग येथे वाहण्यात आली. नव्याने स्थापन झालेल्या स्वामिनी या सांस्कृतिक व सामाजिक संघटनेतर्फे हास्यधारा ही काव्य मैफिल भरवण्यात गेली. महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी रामदास कुटाणे, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, महेश केळुसकर, विजय सोरमारे, प्रशांत मोरे, अण्णासाहेब ठाणगे, प्रतिभा सराफ इत्यादी विविध प्रकारच्या कवींनी विनोदी आणि सामाजिक आशयाच्या कविता येथे सादर केल्या. विनोदी आणि गंभीर अशा काव्यरचनांचा समावेश या हास्यधारा मैफिलीमध्ये होता. तर या काव्यमय कार्यक्रमात कवी मंगेश पाडगावकर यांना प्रजासत्ताक दिनी आदरांजली वाहण्यात आली. यावेळी परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले होते. मी सुधा माळोदे, माझ्या मैत्रिणी मनीषा चव्हाण, सुजाता देसाई, मिनल पाडावे, डॉक्टर स्वाती, आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून स्वामिनी ही सामाजिक संस्थेची स्थापना केलेली आहे. आमचा समाजासाठी ज्या घरी महिला आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक विरंगुळा, त्यांच्यासाठी एक आनंद निर्माण करण्याची आमची एक इच्छा आहे आणि ह्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांनी सभासद व्हावं आणि जास्तीत जास्त महिलांना आनंद कसा मिळेल याचा आम्ही विचार करणार आहोत. आजचा जो हास्यकला हा आपण जो कार्यक्रम ठेवलेला आहे इथे कांजूर भांडूपमध्ये प्रथमच होत आहे आणि त्याला अतिशय उत्कृष्ट असं समाजाकडनं लोकांकडनं प्रतिसाद मिळालेला आहे आणि खूप मोठ्या संख्येने यात महिला सहभागी झालेल्या आहेत आणि यातच आम्हाला आनंद आहे. आम्ही सगळ्याजणी आम्ही आव्हान करतो की या स्वामिनी आणि सगळ्याचा आनंद घ्या. त्याच्यासोबत असताना लोक म्हणतात की किती शोभून दिसतो हा जोडा. मी मनात म्हणते की सिल्कच्या साडीला जरीचे काठ शोभून दिसतात. सिल्कच्या साडीला जरीचे काठ शोभून दिसतात, पण ते काठ साडी नेसणारीला किती टोचतात हे तिलाच माहीत. पाडगावकर म्हणतात की प्रेम म्हणजे प्रेम आहे, तर प्रेम असते. तर कसं असतं ना की लहान मुलांना जेव्हा नवीन खेळणं दिलं जातं हातामध्ये तेव्हा जुन्या खेळण्याचा विसर पडतो किंवा ते आवडेन असं होतं. तर आजकाल असंच काहीतरी मला वाटतंय की आम्हा स्त्रियांनाही असंच काहीतरी वाटायला लागलं आहे. आणि एक गझल अशी आहे की पहिला असाच होता, पहिला असाच होता, दुसरा तसाच आहे. पहिला असाच होता, दुसरा तसाच आहे. प्रेमात का बुडावे, तिसरा नवाच आहे. सोडून तो निघाला, माझा प्रणाम त्याला. म्हणजे पूर्वी कसं होतं, न जाओ सैया छुडा के बैया म्हणून ती त्याला थांबवायची. आता थोडी मानसिकता बदललेली आहे की सोडून तो निघाला, माझा प्रणाम त्याला. जो सोबतीस आता, त्याचा ठसाच आहे. पहिला असाच होता, दुसरा तसाच आहे. योगेश मुवाडे, S9 न्यूज, मुंबई. कर्तृत्व सामाजिक संस्था आणि जय माता दी ग्रुप यांच्या सौजन्याने शिवकालीन शस्त्रे आणि रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कर्तृत्व सामाजिक संस्था आणि जय माता दी ग्रुप यांच्या वतीने मैदानामध्ये रांगोळी आणि शिवकालीन शस्त्रांचे 2 दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. शाळकरी मुले तसेच नागरिकांना शिवकालीन शस्त्रांची माहिती व्हावी या उद्देशाने हे प्रदर्शन भरवले गेले. तरुण मुलांनी एकत्र येऊन कर्तृत्व ही सामाजिक संस्था स्थापन केली आहे. तर आजपर्यंत विविध ठिकाणी एकूण 36 उपक्रम त्यांनी राबवले असून त्याच उपक्रमातील हा एक उपक्रम येथे राबवला गेला. शिवकालीन साक्षीदार निलेश सकट यांच्या सहकार्याने शिवकालीन शस्त्रांची माहिती या उपक्रमाअंतर्गत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली गेली. परिसरातील रांगोळी कलाकारांनी एकत्र येऊन दुष्काळ आणि शेतकरी या विषयावरती आकर्षक अशा रांगोळी येथे साकारल्या आहेत. तर माजी उपमहापौर अशोक भोईर यांनी या उपक्रमाला भेट देत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. आज प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. एक चांगला उपक्रम या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. शिवकालीन शस्त्र, चित्रकला, त्याचप्रमाणे रांगोळी असे निरनिराळ्या प्रकारचे या ठिकाणी आयोजन करून या माध्यमातून लोकांना एक शिवकालीनमध्ये घेऊन जातात.
बाजूला रांगोळी काढलेली आहे, ज्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतात आणि दुष्काळग्रस्त पाण्याची टंचाई या सर्वांचं एक मार्गदर्शन करण्याचं काम या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. शिवाजी महाराजांची रायगड उत्सव आत्ता झालेला आहे 3-4 दिवसापूर्वी आणि लोकांना आता शिवाजी महाराज जसे पूर्वी कळायचे त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे शिवाजी महाराजांचा इतिहास त्या रायगड महोत्सवाच्या माध्यमातून अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आणि लोकांना ते चांगल्या प्रकारे कळतं. या मंडळातर्फे कसारा ठिकाणी एक आदिवासी पाडा दत्तक घेण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी जे काही चांगले उपक्रम करतात त्या उपक्रमासाठी मी आत्ता त्यांना सांगितले पुढच्या वेळेला मला घेऊन चला, आणखीन काही चांगलं आपल्याला करता येईल ते करू. कोणतेही राजकारण न करता ह्या मंडळाला जी काय मदत करता येईल ती सर्व पद्धतीची मदत मी त्यांना करेन यापुढे हे मी. या प्रदर्शनामार्फत पुस्तकांमध्ये ऐकलेली शस्त्रांची नावे प्रत्यक्ष पाहण्याची संधी लाभल्याचं प्रेक्षकांनी सांगितलं. परिसरातील नागरिकांसह शाळकरी मुलांनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट दिल्याचं पाहावयास मिळालं. अशा प्रकारे कर्तृत्व आणि जयमाता दी ग्रुप यांच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. माझं नाव धनंजय खारकर. इथे शिवकालीन शस्त्र तर पाहायला मिळाली, जी दुर्मिळ म्हणजे आम्हाला तर कधीच बघायला मिळत नाही आणि या इकडच्या लोकांना पण कधीच जर बघायला भेटलं जायचं असेल तर बाहेर जायला लागतं. पण हे निलेश सकट म्हणून समाक्रम आहेत जे शिवकालीन सशस्त्र जे समाक्रम सगळे एकत्र जमा करून त्यांनी हा इकडे जो एक्झिबिशन केलेला आहे तो खूप अतिशय चांगला आहे आणि ह्याचा माध्यम म्हणजे कर्तृत्व सामाजिक संस्थेमार्फत झाला त्याबद्दल खूपच आम्ही आभारी आहोत. प्रेक्षक आम्ही त्यांचे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. ठाणे गुन्हे शाखेने डोंबिवली येथे बिबट्याचे कातळे त्याचबरोबर वाघनखे विकण्याकरिता आलेल्या 4 आरोपींना मुद्देमालांसह अटक केलंय. ठाणे गुन्हे शाखेला बिबट्याचे कातळे विक्रीकरिता डोंबिवली येथे आणल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वन अधिकाऱ्यांना तपासणीकरिता सोबत घेऊन डोंबिवली स्टेशन येथे सापळा रचला होता. यावेळी डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये संशयित अशा 4 आरोपींना पोलिसांनी अटक केलाय. अटक केलेल्या संशयित आरोपींकडून पोलिसांना प्लॅस्टिकच्या पोत्यात भरलेले बिबट्या वाघाचे कातडे आढळले. त्याचबरोबर 7 वाघनखं देखील सापडली आहेत. 7 लाख रुपये किमतीचे हे कातडे असून 70,000 किमतीची ही वाघनखे आहेत. तर सदर आरोपी हे शिकारी असून पालीतील रहिवासी आहेत. तर सदर आरोपींनी आणखी काही वन्य प्राण्यांची शिकार केली आहे का याचा तपास पोलीस सध्या करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त पराग मणेरा यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत दिली आहे. तर या अटक केलेल्या आरोपींकडून एकूण 7.5 लाख रुपये किमतीचे कातडे त्याचबरोबर एक मोबाईल हस्तगत करण्यात आलाय. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त शक्तीस्थळावर आदरांजली वाहण्यात आली तर भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे.
धर्मवीर आनंदिगे साहेबांची आज जयंती. या जयंतीनिमित्त टेंबीनाका येथील आनंद आश्रम येथे अनेक शिवसैनिकांची उपस्थित राहिली. तर आनंदिगे साहेबांच्या प्रतिमेला या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शक्तीस्थळालाही भेट देण्यात आली. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, खासदार श्रीकांत शिंदे, कल्याण डोंबिवलीचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, माजी महापौर अशोक वैती, रमेश वैती, रवींद्र फाटक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी शक्तीस्थळावर पुष्पांजली देखील वाहिली. तसेच या ठिकाणी जयंतीचे औचित्य साधून गरजू मुलांना खाऊचं वाटपही करण्यात आलं. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शक्तीस्थळातील मैदानाजवळ भजन स्पर्धेचं आयोजनही केलं होतं. यावेळी विविध भजनी मंडळांचा या ठिकाणी सहभाग लाभलाय. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. मुंबईतील विविध रोटरी क्लबनी एकत्र येऊन मुलुंड रेल्वे स्थानक परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवले. तर विविध प्रकारची चित्रे काढून भिंतींचं सुशोभीकरण केलं आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलुंडमधील रोटरी क्लबच्या वतीने अनोखा उपक्रम राबविला गेला. मुंबईसह मुलुंडमध्ये विविध रोटरी क्लबने एकत्र येऊन हा उपक्रम राबविलाय. मुंबईसह मुलुंडमधील विविध रोटरी क्लब यामध्ये सहभागी झाले होते. तर रोटरी क्लबच्या वतीने मुलुंड रेल्वे स्थानकामध्ये स्वच्छता अभियान असं राबवलं गेलं. तर या स्वच्छता अभियानामध्ये रोटरी क्लबच्या सदस्यांनी स्टेशन परिसर स्वच्छ करीत आवश्यक त्या ठिकाणी कचऱ्याचे डबेही बसवलेत. तसेच स्टेशन परिसर प्रसन्न आणि स्वच्छ राहावा या उद्देशाने भिंतीवर आकर्षक अशी चित्र देखील काढून भिंतींचं सुशोभीकरण करण्यात आलंय. या उपक्रमामध्ये रोटरी क्लब ऑफ मुंबई, मुलुंड साऊथ, RC ऑफ बॉम्बे, मुलुंड व्हॅली यांसारख्या 10 क्लबचा सहभाग लाभलाय. DG सुभाष कुलकर्णी, जाणकार गडकरी, किशोर पारेख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला गेला. माझं नाव मोसेस थॉमस पीटर आहे. मी शांतीनगर रहिवासी संघ मुलुंडचा पहिला इको फ्रेंडली या मंडळाचा मी अध्यक्ष आहे. या वतीने माझा परिचय माझे मित्र हार्दिक ठक्कर यांचा बरोबर झाला. तर तसेच या हार्दिकने मला सांगितलं की आम्ही हे सर्व काम करतात आहे, पण काम मला काही समजला आला नाही. तरी मी ते येऊन बघितलं. तर त्यांनी मला स्वतः समोर दृश्य दाखवले आणि जेवढे पण गॅबरेज होते, जेवढे पण कचरा होतं ते सर्व मला दाखवले. बोलले की सर्वीकडे स्वच्छता तुम्हाला दिसणार, पण इथे कोण हात पण नाही टाकत, तर तुम्ही काहीतरी आम्हाला सपोर्ट करा म्हणून. तर जसेच आमचा मंडळ आहे, बाकीचे जेवढे लोगो लागलेत त्यांचे मंडळ आहे, सर्व लोकांनी जसे ओम फाउंडेशन आहे, ओम ग्रुप आहे, सरगम मित्र मंडळ आहे, बाकी तात्या ग्रुप काय आहे ते पण आहे. असेच सर्व ग्रुप आले आणि एकत्र झाले आम्ही. आणि हे आमचा नाही बोलू तर आमचे 5-6 दिवस गेले स्वच्छता करता. आणि जे चित्र आम्ही ते दाखवलं आहे, ते जे चित्र आहेत ते एक इको फ्रेंडलीसाठी पण आहे आणि एक पर्यावरण वाचवण्यासाठी पण आहे. तर जर आपण पर्यावरणाचा जरा रक्षक केला तर आपल्याला ते भविष्यामध्ये उपयोगी येणार. त्यासाठी आम्ही लोकांनी हे पाऊल उचललं आहे. एक पाऊल कशासाठी? योगेश मुवाळे, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्राला इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.